तर पालघरमधल्या तान्ह्या बाळाच्या उपचाराची सर्व जबाबदारी वाडिया हॉस्पिटलने घेतली आहे। याचबाबत वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉक्टर मीना बोधनवाला यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। वाडिया हॉस्पिटलमध्ये अखेर त्या बच्चूला आणण्यात आलेलं आहे। बाळावरची जी उपचार जे आहेत ते उपचार या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्याची परिस्थिती जी आहे ती स्टेबल आहे आणि जे काही उपचार आहेत, ज्या टेस्ट आहेत त्या नंतर केल्या जातील। सुरुवातीला जे प्राथमिक उपचार आहेत, काही फीडिंग जे आहे त्याला जे आहे ते त्या ठिकाणी चालू जाते। पोटामध्ये काही नाही आहे, त्वचा जी आहे ती कोरडी पडलेली आहे, त्यामुळे गेल्या 14 दिवसापासून बच्चूची परिस्थिती थोडीशी नाजूक होती, परंतु आता या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। जे उपचार आहेत ते सुरू झालेले आहेत। मॅम, अब उसकी जो परिस्थिति है वो किस तरह से इलाज हो रहा है? अभी तो बच्चा स्टेबल है और भूखा है, तो हम लोग उसके फॉर्मूला फीड देंगे। 820 ग्रामर है अभी, तो अभी वेट किया तो, और सब बाजू से ये बच्चे के लिए हेल्प ऑलरेडी चालू हो चुका है। सर नेस वाडिया फाउंडेशन और अर्थ एनजीओ वालों ने आगे आके अपना सपोर्ट दिखाया है इस बच्चे के लिए। इस तरीके से हम सब मुंबईकर्स को और दूसरों को अपील करते हैं, जिसको डोनेट करना है ये बच्चों के लिए wadiahospitals.org पे डोनेट कर सकते हैं हमारे साइट पे। और बाकी तो हमारी टीम पूरी लगी हुई है, जैसे आपने अभी देखा है। अभी उनको ओरल फीड चालू किया जा रहा है, उसके बाद बाकी इन्वेस्टिगेशन्स चालू किए जाएंगे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे डॉक्टर MS आहेत, अश्विनी मॅडम, या देखील या ठिकाणी चेक करतायत। त्या मुलाची जी तब्येत आहे ती या ठिकाणी करतायत। बाकीच्या जे तज्ज्ञ मॅडम आहेत, त्या डॉक्टर आहेत, ते याच ठिकाणी उपचार करताना दिसत आहेत। आणि विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्या बच्चूला दाखल करण्यापूर्वीच त्याला जी मदत आहे, जी आर्थिक मदत आहे, ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। नेस वाडिया फाउंडेशन आणि त्याचबरोबर अर्थ NGO जे आहे, त्या अर्थ NGOनं मदतीसाठी हात पुढे केलेला आहे आणि मुंबईकरांनी देखील या ठिकाणी या बच्चूला मदतीसाठी जी मदत आहे ती करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन जे आहे ते वाडिया हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।